गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये सर्वात सुंदर आणि सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल ना तर ती स्त्री आहे। पण या कलियुगाच्या या युगामध्ये स्त्री स्वतःचं अस्तित्व हरवून बसलेली आहे। कधी कधी स्त्रीला अनेक अत्याचारांना सामोरे जावं लागतं। आपल्या या भारत देशामध्ये पूर्ण आपण जर विचार केला ना तर भरपूर प्रमाणात अत्याचार चालू आहेत। पण समर्थांनी सांगितलंच आहे ना की जर स्त्रीनं अध्यात्म मार्ग पकडला, भक्ती मार्ग पकडला ना तर ती अत्याचार कधीच सहन करू शकणार नाही। कारण का? कारण भक्ती मार्गामध्ये तेवढी ताकद आहे। आपल्या साधू संतांनी जगावं कसं ना, राहावं कसं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात होत असतात आणि साधू संतांनी त्या लिहून ठेवलेल्या आहेत। म्हणजे एवढे ग्रंथ, एवढ्या ओव्या आहेत की आपल्याला जेवढं घेता येईल ना तेवढं आपण घ्यावं। पण मनुष्य मात्र भगवंताच्या नामस्मरणामध्ये कधी राहत नाही। म्हणून आज आपण पाहणार आहोत की एक स्त्री आहे ना, ती दिवसा बहीण असते, रात्री स्त्री असते आणि सकाळी आई बनते। अशी नक्की ती स्त्री कोणती आहे हेच आपण निरूपण आज पाहणार आहोत। आपल्याला ज्ञात आहे आईसारखं दैवत साऱ्या जगतामध्ये कुठेच नाही, पूर्ण विश्वामध्ये कुठेच नाही। स्वतः भगवंत सुद्धा या आईच्या मायेसाठी या पृथ्वी तलावर येतो आणि या आईच्या या पोटातून जन्म घेतो। म्हणजेच आईचं वात्सल्य, आई एवढी श्रेष्ठ आहे ना, या जगामध्ये तिची जागा कोणी घेऊ शकत नाही। म्हणून ही आई आहे ना ती एक स्त्री आहे। म्हणून प्रत्येक पुरुषाला सुद्धा सांगणं आहे की या स्त्रीला कमी समजू नका। जेव्हा ती नवचंडी दुर्गा मातेचा अवतार घेते ना तेव्हा भले भले हारले जातात, भले भले नष्टसुद्धा होऊन जातात। म्हणून तिला कमी समजू नका, ती या जगावर राज्यसुद्धा करू शकते। म्हणून आज आपण पाहणार आहोत की अशी कोणती स्त्री आहे की ती दिवसा बहीण, रात्री स्त्री आणि सकाळी आई बनते। म्हणजे महाभारत काळाची ही भूमी आहे ना, जिथे केवळ महान योद्ध्यांच्या गाथा रचल्या गेल्या नाहीत, म्हणजेच तर ऋषी मुनी राजे यांचे अद्भुत तपस्येचे आणि संघर्षाचे स्मरण झाले। अशीच एक कथा आहे ना, ती राजा प्रतीप यांची आहे, ज्यांच्या जीवन प्रवासामध्ये एक अद्वितीय संघर्ष आणि गंगाजीची महती आहे। राजा प्रतीप एक धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा होते। त्यांच्या राज्यामध्ये प्रजा खूप सुखी होती, अत्यंत समाधानी होती। परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये एक मोठी कमतरतासुद्धा होती। त्यांच्या घरी कोणतीही संतती नव्हती। हळूहळू ही गोष्ट समाजामध्ये चर्चेचा विषय बनली। लोक राजा प्रतीप यांना निर्वंशीय म्हणू लागले आणि त्यांच्या राणीला वांज असं म्हणू लागले, अपमानित करू लागले। आपण सुद्धा कधी कधी बघत असतो की आपल्या या समाजात ज्या स्त्रीला संतान नसेल तिला या गोष्टींना सामोरे जावं लागतं। पण तुम्ही तिला कमी अजिबात समजू नका। म्हणून हे शब्द आहेत ना त्यांच्यासाठी बाणासारखे होते। राजा प्रतीप आपल्या कुटुंबासाठी या टोमण्यांना सहन करू शकत नव्हते।
त्यांना ठाऊक होतं की संतती नसणं हा केवळ त्यांचा वैयक्तिक दुःखाचा विषय नाही, तर त्यांच्या राज्याच्या स्थैर्यासाठी हा एक मोठा प्रश्नच होता ना. म्हणून आपल्या या दुःखातून मुक्त होण्यासाठी राजा प्रतीप यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी ठरवलं की आपली समस्या सोडवण्यासाठी ते तपस्या करतील. आणि म्हणतात ना की तपस्येमुळं मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. पण ही साधारण तपस्या नव्हती. त्यांनी गंगाजींची आराधना करण्याचं ठरवलं, कारण गंगा ही केवळ एक नदी नाही, तर जीवनदायिनी देवी आहे. राजा प्रतीप यांनी आपले राजमहल सोडलं आणि गंगा नदीच्या काठावर जाऊन राहिले. तिथे त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. ही तपस्या अनेक वर्ष चालली. राजानं अन्न आणि पाण्याचा त्याग करून केवळ गंगेचे जळ पिऊन आपले जीवन जगले. त्यांनी गंगा मातेचे आव्हान केलं आणि त्यांच्याकडे कृपा मागितली. गंगाजी त्यांच्या या कठोर तपस्येनं प्रसन्नसुद्धा झाल्या आणि प्रकट होऊन म्हणाल्या, हे राजा प्रतीप, तुमच्या भक्तीनं आणि तपस्येनं मला प्रसन्न केलेलं आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुमच्या घरी एक तेजस्वी पुत्राचा जन्म होईल आणि हा पुत्र केवळ तुमच्या वंशाला पुढे नेणार नाही, तर तो एक महान प्रसिद्ध राजा होईल. गंगादेवीच्या या आशीर्वादानं राजा प्रतीप यांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. या पुत्राचं नाव शांतनू ठेवण्यात आलं आणि या शांतनूच्या जन्मामुळं केवळ राजा आणि राणीचं नाही, तर संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. शांतनू एक तेजस्वी आणि अद्भुत बालक होतं. त्यांचं बाळपण अत्यंत शांत आणि सुखद होतं. ते अत्यंत बुद्धिमान होते, साहसी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये राजकुमारांना असलेल्या सर्व गुणांचा समावेश होता. वेळ जशी जशी पुढे सरकली तसे तसे राजकुमार शांतनू युवा झाले. त्यांच्या शौर्य आणि ज्ञानानं सगळ्यांनाच प्रभावित केले होतं. पण त्या काळातच राजा प्रतीप यांनी आपल्या केसांमध्ये पांढरेपणा पाहिला आणि हा संकेत होता की आता त्यांचं शरीर वृद्ध होत चाललेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि त्यांच्या हातपायांमध्ये आधीच ताकद उरलेली नव्हती. हे संकेत त्यांना समजून सांगण्यासाठी पुरेसे होते. आता राज्याचा भार त्यांना आपल्या पुत्रावर सोपवायचा आहे. राजा प्रतीप यांनी शांतनू यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, पुत्रा, आता वेळ आली आहे की मी राज्याचा भार तुझ्या खांद्यावर सोपवतो. माझी अवस्था आता अशी राहिलेली नाही की मी राज्याचं संचालन करू शकेल. तू योग्य वयात आहेस आणि मला दिसत आहे की तुझ्यात आदर्श राजा होण्यासाठी लागणारे सर्व काही गुण आहेत. आजपासून तू राजा आहेस, पण लक्षात ठेव, हे राजपद केवळ शक्तीचा स्रोत नाही, तर प्रजेसाठी सेवाभावाचं माध्यम आहे. राजा प्रतीप यांनी शांतनू यांना गादी सोपवली आणि त्यांच्याशी एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली. पुत्रा, जेव्हा तू जंगलामध्ये फिरण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी जाशील ना, तेव्हा तिथे तुला एक दिव्य स्त्री भेटेल. ती स्त्री तुझी पत्नी बनेल हे ईश्वराचे संकेत समज आणि त्यावर विश्वास ठेव. आपल्या पुत्राला राज्याचा भार सोपवल्यानंतर राजा प्रतीप आणि त्यांच्या राणीनं संन्यास घेतला. ते आपल्या जीवनाचा उर्वरित कालावधी वनात तपश्चर्या करत आणि ध्यान करत घालवण्यासाठी निघून जातात. त्यांच्या हृदयामध्ये हा समाधान होता की त्यांचा पुत्र शांतनू हा एक आदर्श राजा म्हणून आपली परंपरा पुढे नेईल. राजा शांतनू हे एक पराक्रमी राजा होता. आता शांतनू मोठा झाल्यामुळं शांतनूला आता शिकारीला जाण्याची इच्छा झाली. राजमहालातून बाहेर पडताना त्याच्या मनाला कोणत्या तरी अज्ञात आकर्षणाकडे ओढले. बघा, ते जंगलाकडे जात राहिले. तिथे एक नदी वाहत होती आणि नदीचं पाणी शांत आणि अत्यंत स्वच्छ होतं, जणू काही दिव्य ऊर्जेचा प्रवाह असावा. या जंगलाच्या मधोमध हिरव्या झाडांच्या खाली राजा शांतनू यांनी एक अद्भुत दृश्य पाहिलं.
एक सुंदर तरुणी, जिचं रूप आणि सौंदर्य अद्वितीय होतं, ती नदीच्या काठावर उभी होती. तिचा चेहरा सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होता आणि तिचे केस होते ना, जणू काळ्या रंगाच्या ढगांसारखे लहरत होते. तिच्या कमरेपर्यंत पोचलेले होते. तिच्या गळ्यामध्ये सुगंधित फुलांची माळ होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये मानवसृष्टीच्या सर्व रहस्यांना दडवलेले वाटत होते. राजा शांतनू त्या अद्भुत सुंदरीला पाहून मोहित झाले आणि त्यांनी त्यांच्या पित्याचे शब्द आठवले की एका दिवशी जंगलात तुला अशी स्त्री भेटेल जी तुझी पत्नी बनेल. त्यांचे हृदय वेगाने धडकू लागले. त्यांनी तातडीनं त्या स्त्रीशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि राजा शंतनू तिच्या जवळ जाऊन म्हणाले, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि या सुनसान जंगलामध्ये एकटी का फिरत आहेस बरं? तुझ्या रूपाचं वर्णन करणं अत्यंत कठीण आहे. तुझे सौंदर्य जणू पृथ्वीवरील स्वर्गाचं प्रतिबिंब आहे. ती स्त्री गंगादेवीच होती आणि त्यांनी राजा शांतनू यांच्या बोलण्यावर हलकी स्मित दिली आणि म्हणाल्या, राजन, मी कोण आहे यानं काय तुम्हाला फरक पडतो का? मी येथे एकटी फिरत आहे. हे माझा स्वतःचा निर्णय आहे. हे जाणून घेण्याचा तुमचा काहीच संबंध नाही. पण हे सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे बरं? राजा शांतनू यांनी नम्रतेनं उत्तर दिलं, हे देवी, माझे हृदय तुमच्या रूपावर मोहित झालेलं आहे. मला तुमचं नाव जाणून घ्यायचं आहे आणि हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत विवाह करण्यास तयार आहात का? गंगादेवी काही क्षण विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, महाराज, जर तुम्ही माझ्याशी विवाह करू इच्छित असाल तर माझ्या काही अटी आहेत. जर त्या अटी तुम्ही मान्य केल्या तेव्हाच मी तुमची अर्धांगिनी बनेल. पण जर तुम्ही माझ्या अटी मान्य केल्या नाहीत तर हे प्रस्ताव इथेच संपेल. राजा शांतनू म्हणाले, हे देवी, तुमच्या प्रत्येक अटी मला मान्य आहेत. कृपया सांगा, तुमच्या अटी काय आहेत? गंगादेवी गंभीर होत म्हणाल्या, जर मी तुमची पत्नी बनले तर तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारणार नाही. मी जे काही करीन, जिथेही जाईल, तुम्हाला मला रोखण्याचा, टोचण्याचा कोणताही अधिकार असणार नाही. जर तुम्ही माझ्या अटींचं उल्लंघन केलं ना, तर मी तुम्हाला तुमच्या राजमहालाला कायमचं सोडून जाईल. तुम्हाला ही अट मान्य आहे का? राजा शांतनू गंगादेवीच्या सौंदर्यानं आणि व्यक्तिमत्वानं इतकं प्रभावित झाले होते ना की त्यांनी काही विचार न करता वचन देऊन टाकले. ते म्हणाले, हे सुंदरी, मला तुमच्या प्रत्येक अटी मान्य आहेत. मी वचन देतो की कधीही तुमच्या कोणत्याही कृतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि कोणताही प्रश्न विचारणार नाही. कृपया माझ्यासोबत विवाह करण्यासाठी तुम्ही स्वीकृती द्या. गंगादेवी हसल्या आणि म्हणाल्या, जर असं आहे ना तर मी तुमच्यासोबत विवाह करण्यास तयार आहे. राजा शांतनू यांचं हृदय हे ऐकून आनंदाने भरून गेलं. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण होता. त्यांना समजलं की ही साधी स्त्री नाही तर एक ही दिव्य शक्ती आहे. त्यांचं हृदय आशा आणि आनंदानं भरून गेलं. राजा शांतनू पूर्वजन्मी कोण होते आणि गंगादेवीसोबत त्यांचा विवाह का झाला, हा रहस्य तुम्ही लक्षपूर्वक ऐका. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गंगादेवी आपल्या तीरावर उभे राहून एकदा घोषणा करत म्हणाल्या की जो कोणी 7 वेळा माझ्या या नदीला पोहून पार करेल ना, त्याच्याशी मी विवाह करेल. गंगेचे हे वचन सर्वांसाठी आव्हानासारखं होतं. नदीची खोली आणि तीव्र प्रवाह पार करणं सोपं नव्हतं. त्याच गंगेच्या काठावर एक कोल्हा राहत होता. हा साधा कोल्हा नव्हता. त्याच्या डोळ्यात अद्भुत तेज होतं आणि मनात अपार धैर्य होतं. तो गंगादेवींच्या दिव्यत्वानं प्रभावितसुद्धा झाला होता आणि त्यांची घोषणा ऐकल्यावर त्यानं ठरवलं की तो 7 वेळा गंगा नदी पार करून त्यांच्याशी विवाह करेल. पहिल्यांदा नदी पार केल्यावर त्याच्या मनामध्ये उत्साह जागला. त्यानं दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा
5व्यांदा 6व्यांदा नदी पार केली. प्रत्येक वेळी आपल्या मर्यादित ताकद वापरून गंगेच्या प्रवाहाला आव्हान देत राहिला. 6 वेळा तो यशस्वी झाला. पण 7व्या वेळी गंगाने त्याची परीक्षा घेण्यासाठी प्रवाह अधिक तीव्र केला. कोल्ह्यानं आपली पूर्ण ताकद लावली, पण प्रवाहाच्या वेगानं आणि त्याच्या थकव्यानं त्याला कमकुवत केलं. 7व्यांदा तो नदीच्या मध्यभागी बुडाला. कोल्ह्याचं छोटं शरीर गंगेच्या खोलीमध्ये विलीन झालं आणि त्याचा मृत्यूसुद्धा झाला. काही काळानंतर सप्तऋषी गंगा नदीच्या काठावर आले आणि ते गंगा पार करू इच्छित होते. पण नदी पार करण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नव्हतं. त्यांनी लाकूड आणि गवतांनी बनवलेल्या एका छोट्या नौकेसारख्या रचनेमध्ये बसून नदी पार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती रचना नदीत सोडली गेली ना, तेव्हा ती वाहू लागली. त्याच वेळी कोल्ह्याच्या हाडांचा अवशेष नदीच्या प्रवाहामध्ये वाहत त्या रचनेमध्ये अडकलं. ती रचना जी डुबायची हवी होती ना, कोल्ह्याच्या हाडांच्या अद्भुत शक्तीनं गंगा नदी पार करण्यात यशस्वी झाली. नदीच्या पलीकडे पोचल्यानंतर सप्तऋषी आपापसात चर्चा करू लागले. त्यापैकी एक म्हणाला, ही तर एक साधी रचना आहे. लाकूड आणि गवतांनी बनवलेली ही संरचना इतक्या वेगवान गंगेला कशी पार करू शकली बरं? दुसऱ्या ऋषीनं उत्तर दिलं, निश्चितच यात कुठल्या तरी अद्भुत शक्तीचा प्रभाव आहे. आपल्याला याचं कारण शोधायला हवं. तेव्हा सप्तऋषींनी त्या रचनेला उघडून पाहिलं. त्यात कोल्ह्याची हाडे अडकलेली होती. ऋषींनी तपश्चर्या आणि ध्यानाच्या माध्यमातून जाणलं की हा तोच कोल्हा आहे ज्यानं 7 वेळा गंगा पार करण्याचा प्रयत्न केला होता आणि गंगा देवीसोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सप्तऋषींनी गंगादेवीचं आव्हान केलं आणि गंगादेवी प्रकट झाल्या. त्यांनी कोल्ह्याची कथा सांगितली. त्या म्हणाल्या, या कोल्ह्यानं माझ्याशी विवाह करण्याच्या इच्छेनं 7 वेळा गंगा नदी पार केली आहे. 6व्यांदा तो यशस्वी झाला, पण 7व्यांदा तो अपयशी ठरला आणि बुडाला. याचं धैर्य आणि भक्ती अद्वितीय आहे. सप्तऋषींनी गंगादेवींना सांगितलं, देवी तुम्ही वचन दिलं होतं की जो 7 वेळा गंगा पार करेल ना, त्याच्याशी तुम्ही विवाह कराल. आता तुम्हाला तुमचं वचन पाळावं लागेल. गंगादेवींनी उत्तर दिलं, हे ऋषीगण, मी माझ्या वचनाचा सन्मान करते, परंतु या जन्मामध्ये हा कोल्हा माझ्याशी विवाह करू शकत नाही. मी त्याला आशीर्वाद देते की पुढील जन्मामध्ये तो एक तेजस्वी राजा म्हणून जन्म घेईल आणि त्यानंतर मी त्याच्याशी विवाह करेल. गंगादेवीच्या या आशीर्वादामुळं कोल्हा राजा प्रतीप यांच्या घरी जन्माला आला आणि राजा शांतनू झाला. हे तेजस्वी, धर्मपरायण आणि एक आदर्श राजा बनले. गंगादेवीचं वचन आता पूर्ण होणार होतं, पण गंगादेवींनी राजा शांतनू यांच्याकडून एक वचन घेतलं होतं की त्याच्या कोणत्याही कृतीत हस्तक्षेप करणार नाहीत आणि कोणतेही प्रश्नसुद्धा विचारणार नाहीत. राजा शांतनू गंगादेवीच्या सौंदर्यानं आणि दिव्यत्वानं इतके प्रभावित झाले ना की त्यांनी हे वचन आनंदाने मान्य केलं. यानंतर गंगा नदी आणि राजा शांतनू यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर गंगादेवी राजा शांतनू यांची पत्नी बनून त्यांच्या राजमहालामध्ये राहू लागल्या. पण गंगादेवींचं स्वरूप दिव्य होतं. दिवसाच्या वेळी ते नदीचे स्वरूप धारण करून वाहत असत. रात्री त्या राजा शांतनू यांच्या अर्धांगिनी बनून त्यांच्या सोबत राहत असत. ही परिस्थिती अद्भुत होती. गंगादेवी दिवसाच्या वेळी नदी बनून वाहत असत. त्यांच्या पाण्यानं अनेक लोक आपली तहान भागवत असत, पाप धुत असत. पण रात्र झाल्यावर त्या राजा शांतनू यांच्या पत्नी बनत असत. हे दृश्य स्वतःमध्येच एक रहस्यमय आणि चमत्कारी घटना होती ना. काही काळानंतर गंगादेवी गर्भवती झाल्या. जेव्हा त्यांचा पहिला पुत्र जन्माला आला तेव्हा राजा शांतनू खूप आनंदी झाले. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. गंगादेवींनी
त्या नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेतलं आणि नदीच्या काठावर नेलं. राजा शांतनू दुरून पाहत राहिले. असे विचार करत होते की कदाचित गंगादेवी आपल्या पुत्राचे आशीर्वाद घेण्यासाठी नदीकडे गेले आहेत. पण त्याच वेळी गंगादेवींनी त्या बालकाला नदीत प्रवाहित केलं. राजा शांतनू हे पाहून स्तब्ध झाले. त्यांच्या मनात राग आणि दुःख यांचं मिश्रण दाटून आलं. पण त्यांनी दिलेल्या वचनामुळं ते शांतच राहिले ना, काहीच बोलले नाही. काही काळानंतर गंगादेवींनी पुन्हा एक पुत्राला जन्म दिला. राजा शांतनू यांना वाटलं की आता कदाचित सर्व ठीक होईल. पण यावेळी सुद्धा गंगादेवींनी तेच केलं. त्या नवजात बालकाला नदीत नेऊन प्रवाहित केलं. असे 7 वेळा झालं. प्रत्येक वेळी गंगादेवी एक पुत्राला जन्म देत आणि त्याला नदीत प्रवाहित करीत असत. राजा शांतनू यांच्यासाठी हे असह्य होतं. एकीकडे त्यांचे पिता म्हणून हृदय दुःखी होत होतं, पण दुसरीकडं त्यांच्या दिलेल्या वचनांचं बंधन त्यांना थांबवत सुद्धा होतं. राजा शांतनू हळूहळू त्यातून तुटत चाललेले होते. ते विचार करू लागले, मी हे कसले वचन दिले आहे? ही गंगा माझ्या सर्व पुत्रांना संपवत आहे. जर असंच चालू राहिलं ना तर माझा वंश कसा वाढेल बरं? माझी पिढी कशी पुढे जाईल? एक माता आपल्या मुलांना जीवन देते, त्यांचं रक्षण करते, पण ही कसली माता आहे जी आपल्या स्वतःच्या मुलांना संपवत आहे? राजा शांतनू यांचं हृदय खूप जड झालं. त्यांना समजत नव्हतं की आता हे काय करावं. त्यांच्या मनात गंगादेवीच्या प्रती प्रेम आणि रागाचं मिश्रण तयार झालं. पण वचन पाळणं त्यांच्या नैतिकतेचा भाग होता, म्हणून ते शांत होते. राजा शांतनू खूप दुःखी होते. इथे गंगादेवी आणि राजा शांतनू यांची ही कथा आहे ना, ती तुम्हाला प्रत्येकाला भावनिक बनवेल. परंतु या 7 पुत्रानंतर गंगादेवींनी 8व्या पुत्राला जन्म दिला. राजा शांतनू यांच्या मनात कुठेतरी आशा होती की यावेळी काहीतरी वेगळं होईल. पण गंगादेवींचं वागण्याचं स्वरूप नेहमीसारखंच होतं. जेव्हा गंगादेवींनी 8व्या पुत्राला जन्म दिला ना, तेव्हा राजा शांतनू यांच्या हृदयामध्ये पुन्हा प्रेम आणि आशेची भावना दाटली. त्यांना वाटलं की कदाचित गंगादेवी आता या पुत्राला जिवंत ठेवतील. पण गंगादेवींनी या नवजात शिशूला आपल्या मांडीवर घेतलं आणि काही न बोलता त्याला घेऊन नदीकडे जाऊ लागल्या. राजा शांतनू यांनी गंगादेवीला जाताना पाहिलं. त्यांचं मन अत्यंत अशांत झालं. ते विचार करू लागले की ही गंगा पुन्हा तेच करणार आहे. मी कसा शांत राहू शकतो बरं? हा माझा पुत्र आहे, माझा वंशज आहे, मी त्याला संपू देणार नाही. जेव्हा गंगादेवी नदीच्या काठावर पोचल्या आणि आपल्या 8व्या पुत्राला जळात प्रवाहित करू लागल्या, तेव्हा राजा शांतनू यांचे धैर्य संपलं. त्यांनी गंगादेवींना थांबवण्यासाठी आवाज दिला. वेगाने त्यांच्याजवळ पोचत राजा शांतनू जोरात ओरडले, अरे गंगा थांब, तू आधीच माझ्या 7 पुत्रांना माझ्याकडून हिरावून घेतलेला आहेस. आता माझ्या 8व्या पुत्राला मारू नकोस. गंगादेवींनी मागे वळून राजा शांतनू यांच्या दिशेनं पाहिलं, पण काहीही बोलल्या नाहीत. राजा शांतनू आपली वेदना रोखू शकले नाहीत आणि म्हणाले, तुम्ही कशा प्रकारच्या आई आहात? आई आपल्या मुलांना जन्म देते, त्यांचं रक्षण करते, पण तुम्ही स्वतःच्या मुलाची हत्या करत आहात. हे मूळ तुमच्यासाठी केवळ पाण्यात प्रवाहित करण्यासाठी ही वस्तू असू शकते, पण हे माझं मूल आहे, माझा वंश आहे, मी त्याला मारू देणार नाही. राजा शांतनू यांच्या या शब्दांनी गंगा या चेहऱ्यावर गहर गंभीरता पसरली. त्या शांत स्वरामध्ये म्हणाल्या, महाराज तुम्हाला आठवतं का, तुम्ही मला वचन दिलं होतं. तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही माझ्या कोणत्याही कृतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि कोणताही प्रश्न विचारणार नाही. आज तुम्ही तुमचं वचन तोडलं आहे. राजा शांतनू म्हणाले, हो मी वचन तोडलं होतं,
पण ते वचन या अटीवर नव्हतं की तुम्ही माझ्या सर्व मुलांना माझ्यापासून हिरावून घ्याल. हा 8वा मुलगा माझा वंश आहे, त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी आता हे सहन करू शकत नाही. गंगादेवींची एक खोल श्वास घेतला आणि आपल्या अश्रूंना रोखत म्हणाल्या, महाराज, तुमचं वचन तुटलं आहे. आता मला तुम्हाला सोडून जावं लागेल. पण जाण्यापूर्वी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी असं का केलं. गंगादेवींनी राजा शांतनू यांना सांगितलं, तुमचे हे 8 पुत्र साधारण बालक नाहीत. हे 8 वसू आहेत. हे पूर्वजन्मामध्ये एका शापामुळं पृथ्वीवर जन्माला आलेले होते आणि या 8 वसूंमध्ये 7 वसूंनी माझी प्रार्थना केली होती की मी त्यांना या शापातून मुक्त करावं आणि त्यांना त्वरित मोक्ष द्यावा. म्हणूनच मी तुमच्या 7 पुत्रांना नदीत प्रवाहित केलं. पण 8वा वसू जो तुमच्या या पुत्राच्या रूपामध्ये जन्मलेला आहे, त्याला शाप मिळालेला आहे की तो आयुष्यभर पृथ्वीवर राहील. पण गंगादेवींनीही 8व्या पुत्राला राजा शांतनू यांच्या जवळ देत म्हटलं, महाराज, हा पुत्र तुमचा आणि माझा वंश वाढवेल. याचे नाव देवव्रत ठेवा. तो केवळ तुमचा उत्तराधिकारी बनेल असं नाही, तर त्याचं नाव आहे ना, ते इतिहासामध्ये अमर होईल. राजा शांतनू म्हणाले, हे देवी गंगा, तुम्ही ज्या 7 पुत्रांना मारलं ना, त्याच्या पूर्वजन्माची कथा काय आहे बरं? आम्हाला विस्ताराने सांगाल का? तेव्हा गंगादेवी राजा शांतनू यांना त्या 7 पुत्रांची कथा सांगू लागल्या. हे महाराज, गंगादेवींनी राजा शांतनू यांच्या प्रश्नावर गंभीरतेनं उत्तर दिलं. मी तुम्हाला 7 पुत्रांच्या पूर्वजन्माची कथा सांगते. ही कथा केवळ त्याच्या शापाची नाही, तर ती हेही दाखवते की कर्म आणि देवी न्याय आपले जीवन कसं घडवत असतात. गंगादेवी म्हणाल्या, ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मी स्वर्ग लोकामध्ये राहत होते. एक दिवस ब्रह्मदेवाची सभा भरलेली होती आणि तिथे 8 वसू उपस्थित होते. हे वसू अत्यंत तेजस्वी आणि दिव्य शक्तींनी युक्त होते. मीही तिथेच जवळ उभी होते. तेव्हा अचानक या सभेत वायुदेव आले. एक तेजस्वी वाऱ्याचा झोका आला आणि त्या झोक्यामुळं माझं वस्त्र ओढून गेलं. ही परिस्थिती अत्यंत अप्रिय होती आणि सर्व देवतांनी आपले डोळे खाली झुकवले. पण त्या 8 वसूंमध्ये विशेषतः 7 वसूंनी मला अनादराने पाहिलं. हे त्यांच्या दिव्य कर्तव्य आणि मर्यादांच्या विरुद्ध होतं. ब्रह्मदेवांनी हे दृश्य पाहिलं आणि अतिशय क्रोधित झाले. त्यांनी त्या वसूंना धिक्कारलं आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या मर्यादा आणि दिव्यत्वाचा अपमान केलेला आहे. तुम्हाला यासाठी शिक्षा मिळेल की तुम्हाला शाप देतो की तुम्ही सर्वांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. तुम्हा सर्वांना मानवाच्या रूपामध्ये जन्म घेऊन तुमच्या पापांचे प्रायश्चित्त करावे लागेल. गंगादेवी म्हणाल्या, महाराज, त्या 8 वसूंमध्ये 7 वसूंनी केवळ माझे वस्त्र उडताना पाहिलं होतं, पण 8व्या वसूंनी माझ्यावर आपली नजर रोखून ठेवली आणि अतिशय अनादर केला. त्यामुळं ब्रह्मदेवांनी त्याला अतिरिक्त शाप दिला आणि म्हणाले, तुला केवळ मानवाच्या रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल असं नाही, तर तुला आपलं पूर्ण आयुष्य पृथ्वीवर व्यतीत करावं लागेल. तुला कोणतीही मुक्ती मिळणार नाही. वसूंना जेव्हा हा शाप मिळाला तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाले. त्यांनी ब्रह्मदेवाची क्षमा मागितली आणि मुक्तीसाठी प्रार्थनासुद्धा केली. पण ब्रह्मदेव म्हणाले, मी माझा शाप परत घेऊ शकत नाही. तुम्हा सर्वांना पृथ्वीवर जायला लागेल. त्यानंतर वसू गंगा देवीकडे आले आणि प्रार्थना करू लागले, हे गंगा देवी, तुम्ही आमची मदत करू शकता का? आम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे, पण आम्ही तिथे फार काळ राहू इच्छित नाही. कृपया तुम्ही आमची आई बनून आम्हाला जन्म द्या आणि आम्हाला त्वरित मोक्ष प्रदान करा. आम्हाला केवळ जन्माचा दंड भोगायचा आहे, पण कृपया आम्हाला लवकर मुक्त करा. मी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि म्हटलं, मी तुम्हाला जन्म देईल आणि त्वरित मोक्ष प्रदान करेल.
पण 8व्या वसूनं ज्यानं सर्वात मोठा पाप केला होता त्याला पूर्ण आयुष्य पृथ्वीवर राहावं लागेल. मी त्याला मोक्ष देऊ शकत नाही. महाराज, तुमचे 7 पुत्र ते 7 वसू होते. मी त्यांना जन्म देऊन ब्रह्मदेवाच्या शापातून मुक्त केलेलं आहे. मी वसूंनी दिलेल्या वचनाचं पालन करत होते. पण तुमचा 8वा पुत्र आहे ना, जो देवव्रत आहे, तो 8वा वसू आहे, ज्याला त्याच्या कर्माचं पूर्ण फळ भोगायचं आहे. याचं कारणामुळं मी 7 पुत्रांना नदीत प्रवाहित केलं आहे. केवळ 8व्या पुत्राला जिवंत ठेवलं. हे सर्व आहे ना, हे विधीचं विधान आहे. गंगादेवींनी राजा शांतनू यांना समजावलं, महाराज, जे काही झालं ना ते देवी नयामुळं घडलं. मी माझ्या वचनानं आणि कर्तव्याचं पालन करत होते. तुमचा पुत्र देवव्रत जो 8वा वसू आहे, तो पृथ्वीवर एक महान व्यक्ती आपली ओळख निर्माण करेल. त्याचं नाव, त्याचं जीवन आहे ना, मानवतेसाठी प्रेरणेचा स्रोत बनेल. आणि राजा शांतनू यांनी गंगादेवीच्या गोष्टी ऐकून आपल्या मनावरील ओझं आहे ना, काही प्रमाणात हलकं केलं. त्यांना आता हे समजलं की त्यांच्या पुत्रांचा मृत्यू हा केवळ एक देवी योजना होती आणि यात कुणाचाही दोष नव्हता. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? ही गंगा आहे ना, ती दिवसा बहीण आहे. एक नदीच्या रूपामध्ये प्रवाहित होऊन पृथ्वीवर जीवन टिकवते. रात्री गंगादेवी राजा शांतनू यांच्या पत्नी बनून त्यांच्या सोबत राहतात आणि सकाळी गंगा माता होते. म्हणजे गंगा भक्तांसाठी गंगा मैया बनते ना. म्हणून गंगेच्या या पवित्र पाण्यामध्ये स्नान करून भक्त स्वतःला शुद्ध करतात आणि त्यांना आईच्या रूपात पुजतात. या प्रकारे या गंगेचं प्रत्येक रूप आहे ना, ते केवळ दिव्य नाही तर जीवनातला एक अनोखा संदेश देणारा आहे. गंगा आपल्याला शिकवते की निस्वार्थ सेवा करा, समर्पण आणि करुणा करा, जीवनाला अर्थपूर्ण बनवा. आता तुम्हाला समजलं असेल की ही गंगा कोण आहे. आणि ही गंगा आहे ना, ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते. पण ही स्त्री विसरलेली आहे आणि वेगवेगळ्या मार्गांमध्ये आपल्या जीवनाचा नाश करत आहे. म्हणून आज ही वेळ गेलेली नाही. स्त्रीने जागृत व्हायला हवं आणि आपण खंबीरपणे भक्ती मार्ग करायला हवा. जय जय रघुवीर समर्थ.